हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. बरेच जणांचं असं म्हणणं आहे की लग्नाळू मुलं मुलींसाठी एक तुम्ही व्हिडिओ बनवा ना. का म्हणजे हल्ली खूप लग्न फेल होताना बघतो आपण. दुःख वाटते, प्रत्येकाला दुःख वाटते. त्यामुळे हे मुला आणि मुलींसाठी असा एक व्हिडिओ बनवा म्हणून ओके म्हटलं. ठरवूया की आपल्याकडनं कोणाचंही चांगलं होत असलं तर होऊ देत ना, काय ते. आता लग्न म्हणजे हे एक आनंदाचा प्रसंग आहे. आणि हे लग्न कशासाठी केलं आपण माहीत, आपण सोशल ॲनिमल्स आहोत. आधी आपण आई वडील ह्यांच्याबरोबर राहतो, पण आई वडील आपल्याला आयुष्यभर पुरत नाहीत. त्यांचे नंतर आपल्याला कोणतर पार्टनरची गरज आहे. आणि वंशवृद्धीचं पण एक कारण आहे, आपला वंश वाढायला पाहिजे. त्यामुळे ह्याच्यासाठी लग्नसंस्था निर्माण झालेली आहे. आता लग्न करायचं ते मुलगा आणि मुलगी दोघांनाही आपल्याला पसंत आहे का हे आधी नक्की ठरवा. तुम्ही तयार आहात का लग्नाला? का तुम्हाला प्रेशर आहे, आई वडील प्रेशर घालतात म्हणून तुम्ही लग्नाला उभं राहिलाय? असं नको. तुम्ही मनापासून तयार असला, तुम्हाला लग्न करायचं असलं तर तुम्ही लग्नाला हो म्हणा, नाही ते म्हणू नका. हे माझं पहिलं तुम्हाला टिप्स आहे. पहिलं, आपण तयार असायला पाहिजे, मनानं शरीरानं सगळ्या गोष्टीनं. त्यामुळे क्लिअर कट आधी तुमचा तुम्ही विचार करा आणि नंतर होकार द्या. तुमचे होकारानंतर हे लग्न ठरणार आहे किंवा होणार आहे. आणि लग्न आपलं ठरल्यावर हवं ते हल्ली काउन्सिलिंगचे वगैरे चालू आहे. हवं ते तुम्ही काउन्सिलिंगला जावा. त्या तुम्हाला काउन्सिलर म्हणजे तो किंवा ती कोणी व्यवस्थितपणे समजून सांगतील लग्न कशासाठी करायचं, काय आहे पुढे, काय तुम्हाला प्लस पॉईंट मायनस पॉईंट, काय जबाबदाऱ्या आहेत, सगळं व्यवस्थितपणे सांगतील. ह्याचे नंतर तुम्ही एकमेकांना भेटा, बोला. आता बोलताना काही बोलायचं सगळं तुम्ही डिस्कस करा. लग्नानंतर आपण काही एकत्र राहणार आहोत, म्हणजे जॉईंट फॅमिली. हल्ली जॉईंट फॅमिली म्हणजे काय, आई वडील एवढेच असतात. का आपण न्यूक्लिअर फॅमिली वेगळं राहायचं. हल्ली बरेच आई वडील बघितले मी, लग्न झाल्यावर लगेच 15-20 दिवसातच मुलगा आणि सून ह्यांना वेगळं राहायची व्यवस्था करतात किंवा त्यांचं ते आधी व्यवस्था केलेली आहे. फॉरेन कंट्री आता हळूहळू चाललेलं आहे. फॉरेन कंट्रीमध्ये लग्न झाल्यावर मुलगा आणि मुलगी आईवडिलांचे घरी जात नाहीत, ते आपल्या घरी जातात. ते आधी घर घेऊन ठेवलेलं असते किंवा भाड्यानं घेतलेलं असते, व्हॉट एव्हर इट इज. पण आपलेत कसं, सुनेला घरातल्या रीतीभाती कळाव्या म्हणून थोडे दिवस तरी एकत्र राहावं असं वाटते आईवडिलांना. त्यामुळे हे पण तुम्ही आधी ठरवा. नाही ते लग्न झाल्यावर नाही मला एकत्र राहायचं नाही, वेगळं राहायचं म्हणून नवरेचे मागे लागणं हे बरोबर नाही. आधी तुम्ही ठरवा एकत्र राहायचं आहे का नाही. लाईफस्टाईल म्हणजे काय, कपडे. काही घरातनं काही टाईपचे कपडे घालायला सून म्हणून झाल्यावर नको असं असते. हे सगळं आधी तुमचे काय पॉईंट्स आहेत दोघांनी
एकमेकांना हे करा. जास्त मुलींना असते का, म्हणजे मुलीला आपलं घर सोडून दुसऱ्या घरात जायचं असते. आणि फूड हे पण महत्त्वाचं आहे बरं का. हे सगळेच तुम्ही जरा एकमेकांशी बोला, ॲडजस्टमेंट करावी लागते. आणि मुलालाही कळायला पाहिजे आपण लग्न झाल्यावर ती आपल्यावर अवलंबून येत असते. लक्षात ठेवा, ती तुमच्या आईकडे भावाकडे बघून येत नाही, ती तुमच्यावर विश्वास ठेवून येत आहे. त्यामुळे तिला जरा व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. हे क्लिअर कट होते. आणि आता एक मी तिसरा पॉईंट घेणार आहे का, म्हणजे बरे मुलींची कंप्लेंट आहे किंवा त्याच्यामुळे लग्न तुटायला लागलीत. घरातली कामं हे बघा, सहसा आपले मिडल क्लास लोकांचे, मला अगदी श्रीमंतांचेतला माहीत नाही आहे, आपल्यासारखाला मिडल क्लास घरातनं ॲटलिस्ट घरातला स्वयंपाक पाणी तरी आपण करतो. काही ठिकाणी धुणे भांडीला फरशीला बाई असते, पण कधी कधी ती बाई येत नसते. घरातल्या कामांची तयारी आपल्याला आहे का, स्वयंपाक करायला येतो का, हे सगळं जरा विचार करा. आणि आधीच जरा हे एकमेकांशी बोलून घ्या. नाही ते बरेच वेळेला मुलींना वाटते योग तिथे जाऊन कशाला कामं करायची. अहो, आपलं घर आहे तर काम केलं म्हणजे हे होत नाही. आता नवरा ड्रायव्हिंग करतो म्हणजे तो काही ड्रायव्हर होतो का, मग घरातला काम केलं म्हणून आपण काही कामवाली बनत नाहीये, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण. त्यामुळे शक्यतो लग्नाआधी हाऊसवाईफची कामं काय आहेत ती सगळी जाणून घ्यायला पाहिजे. माझं तर मत आहे, हल्ली लहानपणीपासून मुलांना सुद्धा आपण घरातली सगळी कामं शिकवायला पाहिजे. माझ्या मुलाला येते सगळं, इवन उकडीचे मोदकापासून सगळं करायला आम्ही त्याला का, म्हणजे आपल्याबरोबर करायला घेतलं की आपोआप यायला लागते. हो, ॲक्च्युअल काय तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं म्हणून नव्हे, आपण करताना का नाही ते नाही करायला लावलं की आपोआप यायला लागते. त्यामुळे मुलगा असू देत मुलगी असू देत, ह्याच्या पुढचे काळात तरी घरातली कामं प्रत्येकाला यायला पाहिजे. मी तुम्हाला म्हटल्यासारखं फॉरेन कंट्रीजमध्ये आपल्यालाच सगळं करावं लागते. त्यामुळे हे सगळं नाही ते नंतर प्रॉब्लेम येतात. बरेच जणांचे प्रॉब्लेम बघितलेत मी, म्हणून बोलतीये. पुढचं फायनान्स, हे याच्याबद्दल पण आधी डिस्कशन व्हायला पाहिजे. नाही ते हल्ली त्याच्यावर नका, म्हणजे दोघंही मिळवत असतात. मग काही एकाला वाटते दुसरा खर्च करू देत, आपलं सगळं मी बाजूला ठेवणार, असं होता कामा नाहीये. त्याच्याबद्दल पण डिस्कशन करायला पाहिजे. किंवा आपल्याला नवीन मोठं घर घ्यायचं आहे का, काय एवढेच घ्यायचं नाही, सावकाश घ्यायचं, गावाकडे का बांधायचं, हे सगळेच जरा आधी तुम्ही बोलताना डिस्कशन करून घ्या. सोशल मीडिया हे सुद्धा खूप महत्त्वाचं फॅक्टर आहे. तुम्ही म्हणाल कसं म्हणून, हे 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. लग्न झाल्यावर दोघंही हनीमूनला गेले आणि मुलाला सवय, कुठेही फोटो काढला लगेच सोशल मीडियावर इन्स्टाला टाकला आणि मुलीला बिलकुल आवडत नाही. ह्याच्यावरनं त्यांची भांडणं झाली आणि नंतर तर डायव्होर्समध्ये एंड झालं. असं होता कामा नये. म्हणून हे सगळं का, म्हणजे ॲडजस्टमेंट पाहिजे. एकमेकांना तुम्ही बदलायला कंप्लीट काही लावू नका, पण ॲडजस्ट करायला पाहिजे. आपण एकत्र राहणार, एकत्र संसार करायचा आहे म्हटल्यावर ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. हे का मी व्हिडिओ करते, म्हणजे हल्ली कितीतरी मुलं, एस्पेशली मुलं खूप घाबरली. त्यांना वाटते कसं, त्यांना पण तुकडे करून निळे ड्रममध्ये घालतात किंवा मेघालयाला नेऊन तिथून दरीत ढकलून देतात. असलं काही घडेल का? हो, सगळ्या मुली नसतात तशा.
हे एखाद दोन केसेस घडले असतील म्हणून सगळं नाही. मुलींना पण वाटते आपलं स्वतःचं घर असावं, आपलं स्वतःचा संसार असावा असं. आणि मुलींनी पण भीती ठेवू नये, वैष्णवी हगवण्यासारखं वगैरे नाही. आधीच सगळं क्लिअर कट पाहिजे. आणि हल्ली मला नाही वाटत फार काही कोणी हुंडा ह्याच्यासाठी छळत असेल असं, ॲटलिस्ट मध्यमवर्गीयांमध्ये तर नाही आहे. पण मला एक वाटते, प्रत्येक मुलीनं सुद्धा आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. घर हे दोघांचंही आहे. इन द सेम वे ती पण दमून येते, मग मुलानं पण घरात तिला मदत करायला पाहिजे घरकामात. नाही ते तर काम तिचंच आहे आणि ऑफिसमध्ये पण ती काम करते, घरी येऊन पण सगळं तिनं करायचं. असं नको व्हायला. तिलाही मदत करायला पाहिजे. दुसऱ्या घरातनं ती आपल्या घरात आलेली आहे. तिला जरा आपलं समजून घेऊन आपलेपणानं वागवून राहिलो का नाही, ती छानपैकी ॲडजस्ट होतीये. ॲटलिस्ट 2-4 महिने तरी द्या तिला ॲडजस्ट व्हायला. आणि होते, मुली पण चांगल्या आहेत, मुलं पण चांगली आहेत. फक्त एकमेकांचं ॲडजस्ट होणं महत्त्वाचं आहे. हा सगळा विचार करून तुम्ही लग्नाला हो म्हणा. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याविषयी मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.